नमस्कार साहेब. जे आता काय चाललं आहे सोशल मीडियावर, काय काय व्हिडिओ येतात, काय काय येते काय नाही, थोडा विचार करा. हे लहान लेकराच्यावर काय होईल, हे असं बघितल्यानंतर काय होईल. प्रत्येक घरी लेकरं आहेत, प्रत्येक लेकरामध्ये लेकरं मोबाईल घेऊन एंटरटेनमेंट करतात आणि त्यांना व्हिडिओ ते बघतात. हे व्यवस्थित आहे का? तुम्ही याचा विचार करा. सोशल मीडियाला ताकीद द्या तुम्ही, की असे व्हिडिओ नाही शेअर केले पाहिजे कुणी कुणासोबत. ठीक आहे ना, सगळ्याची लाईफ आहे, सगळं बरोबर आहे, पण असे काही व्हिडिओ आहेत ते वयस्कर माणूससुद्धा बघू शकत नाही. असे व्हिडिओ सोशल मीडियावर येतात. हे फेसबुकद्वारे येतात, शेअरचॅटद्वारे येतात, किंवा प्रत्येक जे काही सोशल मीडिया आहे, यूट्यूबला पण येतात. मग हे असे लहान लेकरं बघत असतील तर त्यांच्यावर काय परिणाम होतील. आपला महाराष्ट्र आहे, छत्रपतीचा महाराष्ट्र आहे ही. मग ह्या गोष्टीचा थोडासा विचार केला पाहिजे सरकारने. हे असे व्हिडिओ टाकणारे कोण आहेत? त्यांना काही घरी त्यांच्या काही लहान मुलं, आई वडील असे कोणी नाही का? मग ह्या गोष्टीचा विचार करा साहेब. माझं म्हणणं मुख्यमंत्री साहेबांना आहे की असे व्हिडिओ टाकणाऱ्यावर तुरंत कारवाई केली पाहिजे. आणि काय होतं, याच्याने पुढची पिढी वाया जाईल साहेब. शिकणारे खूप लोक आहे, शिकणारे लहान लेकरे, शिकणारे तरुण वर्ग आहे, पण ह्या गोष्टीमध्ये जे व्हिडिओ बघून जे प्रवृत्त होतात, याच्यामुळं बलात्कार वाढतात. ह्या गोष्टीमुळं बऱ्याच काही गोष्टी वाढतात. त्याच्यामुळं ह्या व्हिडिओला विरोध करा. असले व्हिडिओ नका टाकत जाऊ. हे सोशल मीडिया आहे, ठीक आहे ना, न्यूज बघा, चांगले चांगले कुठले काय कार्यक्रम झाले, काय नाही, काय कुठला विकास झाला, काय झालं, ही व्हिडिओवर बघणं ठीक आहे ना. तुम्ही डायरेक्ट बिना कपड्याच्या बाया दाखवता. लहान लेकरावर काय प्रवृत्ती होईल त्या गोष्टीची? त्या लहान लेकराच्या मनावर काय होईल? याचा विचार करा साहेब.